सर्वांना शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आजच्या मन्नाकरिता देवाचे वचन मत्तई याचा 25 अध्याय 19 ते 23 वचन. मत्तई याचा 25 अध्याय 19 ते 23 वचन. मग बराच काळ लोटल्यावर त्या दासांचा धनी आला व त्यांच्यापासून हिशेब घेऊ लागला. तेव्हा ज्याला 5,000 मिळाले होते तो आणखी 5,000 आणून म्हणाला, महाराज, आपण माझ्यावर 5,000 रुपये सोपून दिले होते. पहा, त्यावर मी आणखी 5,000 रुपये मिळवले आहेत. त्याला त्याच्या धन्याने म्हटले, शाबास, भल्या व विश्वासू दासा, तू थोडक्या गोष्टी विश्वासू राहिलास, मी तुझी पुष्कळावर नेमणूक करीन. तू आपल्या धन्यांच्या आनंदात सहभागी हो. मग ज्याला 2,000 मिळाले होते तोही येऊन म्हणाला, महाराज, आपण माझ्यावर 2,000 रुपये सोपून दिले होते. पहा, त्यावर मी आणखी 2,000 रुपये मिळवले आहेत. त्याला त्याच्या धन्याने म्हटले, शाबास, भल्या व विश्वासू दासा, तू थोडक्या गोष्टीत विश्वासू राहिलास, मी तुझी पुष्कळावर नेमणूक करीन. तू आपल्या धन्याच्या आनंदात सहभागी हो. प्रभू परमेश्वर या वाचलेल्या वचनाद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रिय श्रोते हो, येशू ख्रिस्ताच्या नावात सर्वांस सलाम. आजच्या मन्नासाठी निवडलेला शास्त्रभाग मत्तई कृष्ण वर्तमान याचा 25 अध्याय आणि 19 ते 23 वचने आपण वाचलेले आहेत. या दृष्टांतात विश्वासयोग्यता आणि न्यायाबद्दल आम्ही बघतो. 19 वचन जर वाचलं, मग बरंच काळ लोटल्यावर त्या दासांचा धनी आला व त्यांच्यापासून हिशेब घेऊ लागला. तेव्हा ज्याला 5,000 मिळाले होते तो आणखी 5,000 आणून म्हणाला, महाराज, आपण माझ्यावर 5,000 रुपये सोपवून दिले होते. पहा, त्यावर मी आणखी 5,000 रुपये मिळवले आहेत. आणि ज्या वेळेस धनी आपल्या दासाचा हिशोब घेऊ लागला त्यावेळेस तो दास जे काही त्याला दिलेलं होतं त्याचा उपयोग करून त्याने त्यामध्ये वाढ केली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्यावेळेस तो धनी म्हणतो की
शाबास भल्या व विश्वासू दासा, तू थोडक्या गोष्टीत विश्वासू राहिलास, मी तुझी पुष्कळावर नेमणूक करीन व तू आपल्या धनाच्या आनंदात सहभागी हो. आणि ज्यावेळेस तो आपला हिशोब आपल्या धनाला देत असता, ज्यावेळेस तो विश्वासयोग्य आढळून आला, त्यावेळेस तो म्हणता की शाबास माझ्या विश्वासू दासा, तू थोडक्या गोष्टीत विश्वासू राहिलास, मी तुझी पुष्कळावर नेमणूक करीन. दुसरी गोष्ट म्हणतो की तू आपल्या धनाच्या आनंदात सहभागी हो. या ठिकाणी आम्ही पाहतो की जे काही परमेश्वराने तुम्हाला आणि मला दिलेलं आहे, त्या गोष्टीचा तुम्ही आणि मी उपयोग करतो, त्या गोष्टीमध्ये तुम्ही आणि मी वाढतो. माझ्या प्रियानो, परमेश्वर एक दिवस तुमच्याकडून माझ्याकडून हिशोब घेणार आहे आणि त्यावेळेस तो म्हणणार आहे की तू आपल्या धनाच्या आनंदात सहभागी हो. पण जर आम्ही विश्वासयोग्य आढळणार नाही तर आम्ही धनाच्या आनंदात सहभागी होणार नाही. म्हणून माझ्या प्रियानो, जे काही परमेश्वराने तुम्हाला आणि मला सोपवलेलं आहे, कुठल्याही प्रकारचं काम असेल, जे काही परमेश्वराने तुम्हाला आणि मला दिलेलं आहे, कुठलं दान असेल, कुठली जबाबदारी असेल, त्यामध्ये जर तुम्ही आणि मी विश्वासयोग्य असतो, त्यामध्ये तुम्ही आणि मी जर विश्वासयोग्य असू, परमेश्वर निश्चित तुमच्याविषयी आणि माझ्याविषयी देखील साक्ष देणार की शाबास माझ्या विश्वासू दासा, तू थोडक्या गोष्टीत विश्वासयोग्य राहिलास, मी तुझी पुष्कळावर नेमणूक करीन. आणि तो म्हणेल ये आणि आपल्या धनाच्या आनंदात सहभागी हो. जर आम्ही आमच्या कामात, आमच्या जीवनात प्रत्येक गोष्टीत जर परमेश्वरा सांगते तुम्ही आणि मी विश्वासयोग्य राहू, तर निश्चित तो आमची पुष्कळावर नेमणूक करून आपल्या आनंदात तुम्हाला आणि मला सहभागी करेल. या वचनाने देवबाप आम्हाला आशीर्वादित करू. या आपण प्रार्थना करू. स्वर्गीय देवा, येशू ख्रिस्ताच्या नावात तुझ्या देवाच्या सम्मुख येऊन तुला धन्यवाद देतोय, तुझी स्तुती करतोय. प्रभू, ज्या कोणाला तू जबाबदारी दिलीस, ज्या कोणाला तू काम दिलंस, त्या प्रत्येकाने त्या कामात त्या जबाबदारी पूर्ण पाडत असता विश्वासयोग्य रीतीने राहण्यासाठी तू प्रत्येकाची सहायता कर. ते थोडकं का असेल परमेश्वर, आपण त्यामध्ये जर आम्ही विश्वासयोग्य असू तर तू आमची पुष्कळावर नेमणूक करशील. विशेष तुझ्या आनंदात सहभागी होण्यासाठी तू प्रत्येकाची सहायता कर. प्रभूजी, जे तुझे आहेत प्रभू, त्या प्रत्येकाने प्रभूचे काम तू दिलेलं आहेस, जी जबाबदारी दिलेली आहेस प्रभू, त्यामध्ये विश्वासयोग्य असावं अशी कृपा तू कर. येशू ख्रिस्ताच्या नावात प्रार्थना मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. आमचा टोल फ्री नंबर 1800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.